घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्री छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले। छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर पुण्यामध्ये हेलिपॅड सोडून पार्किंगमध्ये लँड झाल्याची घटना घडली आहे। पायलटच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचा कळतंय। नाशिक प्रकरणी सखोल चौकशी करून फौजदारी कारवाई करा अशी मागणी भाजप युवा मोर्चाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्राद्वारे करण्यात आली आहे। युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। मुंबई भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर झाली। कार्यकारिणीत 32 जणांचा समावेश आहे। 8 उपाध्यक्ष, 3 महामंत्री आणि 8 सचिव पदाची नियुक्ती केली आहे। ठाकरे गटाचे मुंबई महापालिका कार्यालयीन पदाधिकारी जाहीर झाले। उद्धव ठाकरेंच्या आदेशाने पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये उपनेते म्हणून नगरसेवक सचिन पडवळ, शिवानी परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलाय। डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा भाजप देशातील पहिलाच पक्ष असेल। 6 महिन्यांत तब्बल 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार आहे। भोंदू खरातची वरात काढली। आमच्या सरकारमध्ये भोंदूगिरीला स्थान नाही अशी प्रतिक्रिया आमदार पडळकरांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार आली। बीडमधील व्यक्तीकडून एसआयटीकडे तक्रार दाखल केल्याची सूत्रांची माहिती। या तक्रारीत काही तथ्य आहे का की खोडसाळपणा याचा शोध घेतला जाणार आहे। ठाण्यात राष्ट्रवादीची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पक्षाची जवळपास 100 सदस्यांची शहर कार्यकारिणी बरखास्त केली आहे। लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कॉर्पोरेट जिहाद हे मोठं षडयंत्र आहे। यात अनेक उच्च शिक्षित मुलींना जाळ्यात ओढण्यात आलंय अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे।